नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर महा टी 2024-25 चा निकाल याबाबत खूप मुलांमध्ये सध्या वाद निर्माण झालाय. ओके, सो निकाल जाहीर झालेला आहे. तर हा अंतरिम निकाल आहे. ओके, हा फायनल रिझल्ट नाही. तर परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच प्रसिद्ध केलेला आहे. सो 12 जानेवारी 2026 ला फर्स्ट आन्सर की आली. त्यानंतर मग 16 जानेवारीला सेकंड आन्सर की आली. ओके, सो जे काही प्रश्न मुलांना खूप डाऊटफुल प्रश्न होते तर त्याच्यावरती 21 जानेवारी पर्यंत आपल्याला आक्षेप नोंदवायचे आहेत. कधीपर्यंत? तर 21 जानेवारी पर्यंत. ओके, सो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाटीटीने काय परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच प्रसिद्ध केला. ज्या उमेदवारांना आता इथे 150 पैकी किती 150 पैकी 82 गुण मिळाले आहेत त्यांचं काय सध्या रिझल्ट नॉट इलिजिबल दाखवते. ओके, सो हे 82% गुणांसाठी जे मागासवर्ग आहे त्याच्यामध्ये एससी एसटी त्याच्यानंतर मग आपले ओबीसी आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शन. ओके, सो यांच्यासाठी किती तर 55% 55% गुण आपल्याला आवश्यक असतात. ओके, सो 55 म्हणजे 54 पॉईंट समथिंग, एक मिनिट, 54 पॉईंट किती 54.67. ओके, सो याला आपण कॅल्क्युलेट केलं तर हे 82 मार्क होतात. ओके, सो त्यांनी सरसकट 55% गुणांची अट पकडली. त्याच्यामुळे काय झालं तर जे 82% वाले विद्यार्थी होते त्यांचं सध्या यादीमध्ये नाव आलेलं नाही. तरी पण टेन्शन घेऊ नका, कारण भरपूर सारे प्रश्न त्यांनी चुकीचे दिले आहेत. जे मानसशास्त्राचे जे प्रश्न आहेत तर ते खूप सारे प्रश्न चुकीचे दिले आहेत. तर तुम्ही त्याच्यावर काही आक्षेप नोंदवू शकता. 21 जानेवारी पर्यंत आक्षेप नोंदवण्याची शेवटची डेट आहे. ओके, सो या संबंधित जे काही प्रश्न तुम्हाला डाऊटफुल वाटत आहेत तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एनसीईआरटीच्या पुस्तकात आरामात मिळून जातील. ओके, सो तुम्हाला आता एनसीईआरटीचं पुस्तक घेण्याची काही गरज नाही. सिंपल तुम्ही एनसीईआरटीच्या वेबसाईटवरती जा, तिथून मानसशास्त्रचं पुस्तक डाउनलोड करा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला जो काही प्रश्न आहे तो त्या पीडीएफ वर सर्च करा आणि त्याचं उत्तर तिथं दिलेलं असेल आणि तुमचं प्रश्नाचं उत्तर जर मिसमॅच होत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढा, पेज नंबर आणि सुरुवातीचा कोणत्याही म्हणजे कोणत्या क्लासचे जे पुस्तक आहे. ओके, तर त्या पुस्तकाचं फर्स्ट पेज तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पेज नंबर हा पुरावा तुम्ही तुम्ही त्यांना सादर करू शकता. ओके, सो आता ओपन जे कॅटेगरीवाले आहेत त्यांच्यासाठी किती तर 60% म्हणजे 90 गुण आवश्यक आहेत. आणि जे मागासवर्गीय आणि दिव्यांग प्रवर्गासाठी किती 55% गुणांची अट आहे, म्हणजे एकूण 82 गुण. ठीक आहे, पण ज्यांना 82 गुण आहेत त्यांचं सुद्धा लिस्ट मध्ये नाव आलेलं नाही आहे. ठीक आहे, तर काळजी करू नका. 21 जानेवारी पर्यंत आपल्याला काय आक्षेप नोंदवायचे आहेत, त्यानंतर मग फायनल रिझल्ट लागेल. ओके, ही फक्त अंतरिम लिस्ट आहे. ओके, ही फायनल रिझल्ट नाही आहे. ओके, त्यानंतरचा मुद्दा मग आता काय 2021 च्या परीक्षेमध्ये काय ज्याला 82 गुण होते त्यांना इलिजिबल दाखवलं होतं. पण आता काय 2000 ची जी आपली 24-25 ची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये 82 गुण असून सुद्धा कॅन्डिडेटला काय नॉट इलिजिबल असं दाखवत आहे. ओके, तर काळजी करू नका. 21 तारखेनंतर सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. तर हे लक्षात ठेवा. 16 जानेवारी पासून सुरू झालं आपले हे आक्षेप नोंदवणे. तर 21 जानेवारी पर्यंत आपल्याला आक्षेप नोंदवायचा. तुम्ही आजची 20 तारीख आहे तर आजच तुम्ही आक्षेप नोंदवून घ्या. तुम्हाला जे काही एनसीईआरटीचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न चुकीचे त्यांनी दिलेले उत्तर तर त्यांचा तुम्ही आक्षेप घ्या. नंतर तुमचे प्रश्नाचे उत्तर हे काय बदलून येतील. ओके, त्यानंतर मग जवळपास किती तर 1,85,000 उमेदवारांनी आपली माहिती सर्टिफाय केली आहे याच्यामध्ये. नंतरचा मुद्दा तर आज मुलांनी शिक्षण मंत्र्याची भेट घेतली होती. ज्यांना 82 गुण मिळाले आहेत त्यांचं काय ज्या उमेदवारांचं नाव नव्हतं तर शिक्षण मंत्री त्या गोष्टीकडे लक्ष देतील. तर त्यांना 82 गुण आहे तर तुमच्या लिस्टमध्ये नियमानुसार तुमचं लिस्टमध्ये नाव राहील. तर त्याची तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तर शिक्षण मंत्र्यांनी या विषयावर सकारात्मक चर्चा करून आयुक्त अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिलेले आहे. ओके, आता जो एनसीटीचा काही नियम आहे. ओके, एक मिनिट,
एनसीटीच्या नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना सवलत मिळावी यासाठी हा लढा सुरू आहे. ओके, तर 21 जानेवारी पूर्वी आक्षेप नोंदवण्यासाठी एकच मिनिट. ओके, सो 21 जानेवारी पर्यंत तुम्ही आक्षेप नोंदवू शकता. ओके, विद्यार्थ्यांनी काही प्रश्न पाठवल्यात. ओके, त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवलाय, तर मी त्या प्रश्नावर चर्चा करतो. तुम्ही आक्षेप घ्यायला पाहिजे. ओके, सो नेक्स्ट स्लाइड मध्ये मी त्या प्रश्नावर चर्चा करणार आहे. महाराष्ट्र राज्य परिषद महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025. ओके, हे 16 तारखेला आलेलं नोटिफिकेशन आहे. अंतरिम निकालाबाबत. ओके ओके, सो याच्यामध्ये दिली माहिती. शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2025 परीक्षेचे आयोजन कधी करण्यात आले होते, तर रविवारी 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले होते. ओके, तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी 2025 पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 ची उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या mahatt.in या अधिकृत संकेतस्थळावर कधी तर 12/1/2026 ला फर्स्ट आन्सर की त्यांनी अपलोड केलेली होती. तर पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवार विद्या परीक्षेत्रांचे अंतरिम निकाल दिनांक 16/1/2026 आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेलं होतं. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी लॉग इन करून 6 वाजल्यापासून पाहता येत होतं. ओके, सो अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करायची असल्यास आता जी काही तुम्हाला त्रुटी आलेली आहे ते 16/1 पासून तर 21/1 6 वाजेपर्यंत आपल्याला आक्षेप नोंदवायचे आहेत. ओके, आता प्रश्न कोणते आहेत ते मी सांगतो नेक्स्ट स्लाइड मध्ये. ओके, आता भरपूर मुलांचा आक्षेप असा आहे की पेपर 2 मधील प्रश्नसंच डी मध्ये बालमानसशास्त्र क्वेश्चन नंबर 77, 80, 81, सामाजिक शास्त्रामध्ये क्वेश्चन नंबर 105, क्वेश्चन नंबर 143. आता या प्रश्नांची योग्य उत्तर अंतिम उत्तर सूचीमध्ये चुकीची दिलेली आहेत. ओके, ठीक आहे, म्हणजे प्रश्नाचे उत्तर बरोबर राहून सुद्धा त्यांनी प्रश्नाचे उत्तर हे चुकीचे दिलेले आहेत. ओके, सो वरील दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर खालीलप्रमाणे. तर 77 नंबरचं जे प्रश्नाचं उत्तर होतं, ठीक आहे, तर त्याचं उत्तर इथे सादृश्य. ओके, आता क्वेश्चन नंबर 80 चे उत्तर जे आहे ते शैशवावस्थेचे वैशिष्ट्य पर्याय क्रमांक 3 व 4 हे दर्शवत नाही. ओके, आणि प्रश्न क्रमांक 81 त्याचं उत्तर आहे आत्मप्रतिष्ठा. त्याच्यानंतर 105 मधील सर्व पर्याय चुकीचे आहेत. ओके, याचा पुरावा सुद्धा दिलेला आहे. ओके, एकच मिनिट. तर त्याचा पुरावा कुठे दिलाय, तर 9वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 24, 25, 26. तर या क्वेश्चन क्रमांक 105 सेट कोणता, सेट डी मधला क्वेश्चन नंबर 105 मधील तुम्ही पुरावा जोडू शकता. ह्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. तर 105व्या प्रश्नाचं उत्तर आहे 9वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 24, 25, 26 वर तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर तो रेफरन्स तुम्ही त्यांना पाठवू शकता. तुमच्या प्रश्नाचे उत्तर बदलून येईल. जर हॅशटॅग होईल तर तो सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. हॅशटॅग होण्यापेक्षा जर त्याचे पूर्ण मार्क जर विद्यार्थ्यांना मिळतील तर एक फायदा होईल. जर हॅशटॅग होईल तर ते विद्यार्थ्यांचे मार्क कमी होतील. तर मुलांनी तशी विनवणी केली आहे दादाजी भुसे जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांना, की तुम्ही त्या प्रश्नाचे प्रश्न रद्द करण्याऐवजी प्रश्नाला मार्क द्या. म्हणजे काय होते, कारण यामध्ये त्यांची चूक आहे. ओके, याच्यामध्ये विद्यार्थ्याची जास्त प्रमाणात नुकसान होईल. जर प्रश्न हॅशटॅग झाला तर विद्यार्थ्यांचे मार्क कमी होतील. पण त्याच प्रश्नाला जर मार्क दिले तर काय होतील, तर विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील आणि जे 2 मार्कांनी 3 मार्कांनी हुकत आहे तर ते रिझल्ट मध्ये येऊ शकतील. ओके, क्वेश्चन नंबर 143 मध्ये काय त्याच्यात सुद्धा काय सर्व पर्याय काय चुकीचे आहेत. ओके, कारण सर्व उद्योग स्थानमुक्त आहे याचा पुरावा कुठे दिलाय, तर महाराष्ट्राच्या बोर्डच्या 12वीच्या नवनीत ज्या गाईड आहेत, नवनीतची जी गाईड आहे त्याच्यामध्ये पेज क्रमांक 92 याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, आणि तुम्ही एनसीईआरटी ला सुद्धा फॉलो करू शकता. एनसीईआरटी 12th क्लासच्या पुस्तकामध्ये जर हा डाटा दिला असेल, हा रेफरन्स म्हणून तुम्ही जर पाठवाल तर ते काय होईल, आक्षेप घेण्यासाठी तुम्हाला योग्य होईल आणि त्या प्रश्नाचा जर तुम्हाला प्रश्नाचे काय मार्क मिळतील. जर सर्वच पर्याय चुकीचे झाले तर प्रश्न हॅशटॅग होईल आणि त्यांचे जर 2 मार्क तुम्हाला म्हणजे जे काही मार्क आहेत ते तुम्हाला जर मिळतील तर तो तुम्हाला फायदा होईल. ओके, 150 क्वेश्चन होते. ओके, 150 मार्कासाठी आपला पेपर होता.
ओके, तर त्या अनुषंगाने मग तुमचा 1 मार्क वाढेल. ओके. तर शैशव अवस्था काल 0 ते 2 वर्ष असताना सांघिक खेळ कसे खेळू शकतात? ठीक आहे. तर 0 ते 2 वर्ष जे शैशव अवस्था असते त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की 0 ते 2 वर्षाची मुलं असतात ते सांघिक खेळ खेळू शकतात. पण ते कसे लॉजिकली बघितलं तर ते खेळ खेळू शकत नाही ना 0 ते 2 वर्षाची मुलं. तर त्या अनुषंगाने तो प्रश्न त्यांनी चुकीचा दिलेला आहे. आत्मप्रतिष्ठा सेल्फ असर्टेशन ही आत्मनिष्ठ सहज प्रवृत्ती आहे. ओके. सो 3 विशिष्ट संबोध शिकवणे, संबोधकार शिकवण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे संबोध साध्यता प्रतिमान कॉन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल आहे. ओके. एक भूगोलाचा प्रश्न, समान वैशिष्ट्य घटक शहरे वाळवंटे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. ओके. जर दोन्ही पर्याय बरोबर असतील तर मग काय तो प्रश्न हॅशटॅग होईल. ओके. आता यासंबंधी संदर्भ आहेत 12वीचं भूगोलचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये प्रकरण जो 7वा आहे त्याच्यामध्ये प्रदेश व प्रादेशिक विकास. ओके. त्याच्यानंतर मग 5वा प्रश्न, हिमरस्ते म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आईस रोड असे दिलेले आहे. ओके. सो सर्व प्रश्नांचा पुनर्विचार व्हावा असे म्हणजे विद्यार्थ्यांनी मला एक स्क्रीनशॉट पाठवला. ओके. तर त्या अनुषंगाने सगळी माहिती आहे. तुम्हाला जे जे प्रश्न डाऊटफुल वाटतात ते प्रश्न तुम्ही त्यावर आक्षेप घ्या. त्याचे मार्क तुम्हाला वाढून मिळतील. ओके. तर आता ते हॅशटॅग करतील की मार्क वाढून देतील आता हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जर हॅशटॅग जर होतील तर मग त्याचे मार्क मिळणार नाही. ओके. तर 21 तारखेपर्यंत तुमच्याजवळ मुदत आहे. आजची 20 तारीख आहे. तर तुम्हाला जेवढे काही प्रश्न डाऊटफुल वाटत आहेत, ओके, तुम्हाला 82 मार्क येत आहेत पण तुमचं सध्या लिस्टमध्ये नाव तर ते समोर तुमचं नाव येईलच. पण सध्या लिस्टमध्ये नाव आलेलं नाही तर ते येईल. ओके. पण तुमचे असे काही प्रश्न चुकीचे आहेत, ते डाऊटफुल वाटत आहेत तुम्ही हरकत घ्या. 21 जानेवारीपर्यंत लास्ट डेट आहे. ओके. सो लवकरात लवकर हरकत घ्या कारण की मग वेबसाईट स्लो वगैरे चालेल. ओके. तर तुम्ही जर उत्तर जर चुकीचे दिले असतील आणि तुमच्याकडे सोर्स चांगला असेल एनसीईआरटी वगैरे तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर बदलून येतात. ओके. समोरील अपडेट आपल्या प्रशिक मॅथ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला देतच राहील. तर चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ओके. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येत्या काळात जे काही अपडेट असेल मी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. ओके. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.